तर हाय मित्रांनो, आज आम्ही चाललोय मुरबाडला पहिले परिसाना आणि मिसेसला सोडतो सासूरवाडीला आणि मग मी जातो बोरटपाडला बाबाकडं. निलूवारीचा फोन आलता का ये म्हणून, आज तो तिकडे जाणार आहे. पहिले आपला बिराड आहे बॉस का मुरबाडला सोडा आणि मग आपण डायरेक्ट बोरटपाडा. बरं तू नक्की शाळेत सांगून आले का पळून आले? खरा सांग. खरंच ना? मी विचारला का टीचरांना? मित्रांनो पहिला जायचा होता ताकी रात्रभर झोप नाही लागली. मुरबाडला चालले ते सकाळी शाळेत जाऊन पळून आले का विचारून आले काही माहित नाही. बरे खरं सांग. विचारायला ठीक आहे ना, मी विचारतो ना. मग बाकी आता फुल मजा का मग 2-3 दिवस? हा 3 दिवस तुला सुट्टी आहे का राहायला? विराज कुठे आहे रे माझा? विराज ऐकर. हा तो हुशार आहे, त्याला माहिती नाही. जय शिवशंकर. परी मग 2-3 दिवस फुल मजा नाही का? पप्पाचा ताप नाही डोक्याला तुमच्या? आणि मम्मी काय लास्टच बाबा व्हिडिओ मध्ये याला. आज नाही होत्या बाला येशील बाला परी सांग. हा चला मग मित्रांनो, भेटू पुढे. डायरेक्ट मुरबाडलाच भेटू आता. चला मग बाय. मेट्रो सीट्स मधून मित्रांनो समोसे घेतले म्हणजे बायको पण खुश ना मी पण खुश. ताप नको नाही का? तर चला आता मंजिल नजदीक आहे. बरे आला मामाचा गाव जवळ आले. आता तुम्हाला सोडणार ना मी 2 दिवस सुखात जगणार नाही का? पण मी तर 3 दिवस आहे. हो पण मी सुखात इकडे राहील ना, तुमचा ताप नाही ना माझ्या मागे. पोचलो मित्रांनो सासूरवाडीला. आता यांना सोडू आणि मग आपण निघू डायरेक्ट मसाला ना काहीतरी खाऊ वगैरे घेऊ ना, मग डायरेक्ट बोरटपाडा. काय रे जागा नाही का गाडीला? आला इथं ठेव ना. नुसती पबजी का? अरे लगीन करायच्या वयात पबजी काय खेळतो आता? हा काय रे पोरी बघायच्या लगीन करायचा सोडून तू नुसत्या पबजीच्या मागे यायला काय आहे तुझं? ध्रुवांश परी दिदी आले, तिला घेऊन जाऊ का मी? नको, तुझ्या जोडीला खेळू दे तिला. खेळशील ना तिच्या जोडीला? इकडे बघ इकडे ना लवकर. परी आण ना त्याला बाहेर. त्याच्या उष्णता उठलं वाटतंय चेहऱ्यावर. बाबू टाटा कर. हा परी दिदीच्या जोडीला खेळशील ना तू? विराज मी जाऊ का? मित्रांनो परिसर आपण सोडले. आता आपण इथून निघून डायरेक्ट मसाला थांबू. मसाला काहीतरी जरा खाऊ येऊ आणि मग डायरेक्ट बोरटपाडा. परिसर आता 2-3 दिवसाची सुट्टी दिली, तोपर्यंत आपण फिरून घेऊ. मित्रांनो पोचलो मसाला आपण. आता इथे जाऊन मिठाई वगैरे घेऊ आणि मग निघू आपण लगेच. मित्रांनो मिठाई आपण घेतली. आता निघू डायरेक्ट बोरटपाडा. जा मित्रांनो चला निघू आता. डायरेक्ट बोरटपाडला जाऊ. तिथून निलेशला फोन लावू कुठे काय ना, मग तसा निघून जाऊ. मित्रांनो आपण आता कर्जत रोडला मशाच्या पुढं. आता कर्जत रोडने आपल्याला टर्न मारायचे बोरटपाडा रोडला. आपण आता इथनं टर्न मारणार आहेत मित्रांनो.
म्हणजे खूप दिवसाने मित्रांनो या रस्त्याला चाललोय मी. पहिले माझा नेहमी जाणं येणं असायचं. मी जेव्हा बदलापूरला कामाला होतो 15-20 वर्षापूर्वी, तेव्हा माझा हा नेहमीचा रस्ता होता आणि मी नेहमी या रस्त्याने जायचो. आता काय बरेच दिवस म्हणजे जाणं येणं झालं नाही, पण आज योग मी या रस्त्याने चाललोय. नाही तर पहिल्यांदा आपण पोचलोय बोरटपाडला. इकडे बघा समोर आहे ना बोरटपाडा आहे आणि आपल्याला जायचंय सिंदीपाड्याला. तर आपण इकडून टर्न मारून आणि सिंदीपाड्याला जाऊ. बोरटपाड्याच्या इथंच आहे पुढे. तर आपण आता सिंदीपाडा रस्त्याला टर्न मारलाय. खूप दिवसांनी या रस्त्याला नेहमी येणार, आज बऱ्याच वर्षांनी इथं आलोय. रस्ता वगैरे मस्त कॉन्क्रीटचा झालाय बाबा. पहिले एकदम खराब आणि साधा होता. चला भेटूया डायरेक्ट सिंदीपाड्यामध्ये. मित्रांनो आला सिंदीपाडा आणि हा गेला कुडेरांकडे रस्ता आणि आपण टर्न मारू आता सिंदीपाड्याकडे. आलो बाबा गावात. खूप यायचो पहिले या गावामध्ये, आता बरेच वर्ष काय आलो नव्हतो. ही समोर शाळा आहे ना, तिच्यामध्ये आम्ही बसायचो, मस्ती करायचो. आज खूप बदल झाला या गावामध्ये. इथून रस्ता आहे बघू आता कसं काय. मित्रांनो मी सिंदीपाडवरून निघालो. तिकडे काही जास्त शूटिंग घेतली नाही मी, व्हिडिओ वगैरे करायला काही जमली नाही मला. तर आम्ही आता बोरटपाडला जातो. मित्रांनो निलू शेटने आपल्याला लावडे आणल्यात. हे बघ कशा लावड्या आहेत, खतरनाक. किती आहेत या? 6 लावडे आहेत का? एक नंबर काम आहे. आता जोरात काम करणार आहेत. मस्तपैकी गावठी पद्धतीत आम्ही बनवून खाणार आहेत. उंबराच्या झाडाखाली बघा कसा खतरनाक. झाड पण जुना एकदम मोठा आहे. आज जोरात काम आहे बाबा. मित्रांनो जेवण लावलं तिकडं बनवलं ना, आम्ही जरा जाऊन येतो बदलापूर गावात. निलेश शेठ आपल्यालाही जोरात आहे आता. मोठा शेठ माणूस झालाय. गाडी बिडी टकाटक सगळा. तर भेटू आता पुढे जेवताना डायरेक्ट व्हिडिओ काढतो. तर आपण बदलापूर गावात आलो. निलू गेला त्याच्या पोरीला आणायला. इथे शाळेत आहे तिला आणायला गेलाय तो. आणि तो आल्यानंतर मग आपण जेवण बनवून लावड्याच्या बनवल्यात त्या खायला जाणार आहेत आपण. काय ग बाय, शाळेत आले का तू? पहिलं मित्रांनो बघा कसा लावरीचा मटण एकदम मस्तपैकी बनवलाय. आणि फक्त जेवण आहे, बाकी काहीच नाही. घेऊन व्यवस्थित पार्टी झाली. पार्टी दिल्याबद्दल धन्यवाद. मस्तपैकी पार्टी झाली. काका पण होते आमच्या जोडीला आणि आपले रोहित ठाकरे, सुभाष खुने याही मस्तपैकी लावरी बनवली होती. एकदम मस्त खाल्ली, पार्टी केली. बाकी नाही आम्ही नीट निघालो बघा. काहीच राहिला नाही. थोडासा भात राहिलाय. तू जेवण वगैरे एकदम मस्त झाला. निलू शेठ तुझा धन्यवाद पार्टी दिल्याबद्दल. आणि जेवण एकदम भारी झालं आपला. परत नेक्स्ट टाइम आपल्या कोरावल्यामध्ये तरी, नाहीतर मग परत इकडं तरी बनवू एकदम. काका चला मग आता निघायचा टाइम झाला आपला. भेटू परत एकदा. हा एकदम मस्त पार्टी झाली. जेवण वगैरे एकदम भारी झाला. आणि भेटूया परत नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय. माझा